विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 10 ऑगस्ट शनिवार आहे आणि आज आपण या ठिकाणी आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळे उपक्रम कृती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि आनंददायी शनिवार उपक्रमाद्वारे या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी गणिती खेळ घेणार आहोत। गणिती खेळ संख्या ज्ञान यामध्ये काय घेणार आहोत? संख्या ज्ञान। आपल्याला यावरती काही संख्या लिहिलेल्या आहेत आणि या संख्या तुम्ही त्या भर ओळखायच्या आहेत। त्यामुळे संख्या ज्ञान आपलं वाढतं आणि गणिती क्रिया करण्यामध्ये किंवा गणिती अंक मांडण्यामध्ये संख्या लिहिण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मदत होते आणि संख्यांचे दृढीकरण होतं। संख्या आपल्याला पटकन लिहिता येते असा हा गणिती खेळ आहे। आपण गणिती खेळ आपण या ठिकाणी आनंददायी शनिवारामध्ये खेळणार आहोत। चला तर खेळूया का? आनंददायी शनिवार खेळायचं का? गणिती खेळ खेळायचं का? संख्या सांगणार का? भर संख्या सांगायची आहे। मी संख्या तुम्हाला तोंडी सांगणार आणि तुम्ही मला पटकन तिच्या खाली रेग मारून दाखवायची आहे। समजलं का? चला तर आनंददायी शनिवारामध्ये आपण संख्या ज्ञान हा खेळ खेळू। या ठिकाणी क्रांती अमराळे गणिती खेळ खेळणार आहे। फळ्यावरती 17 संख्या मांडलेल्या आहेत आणि या संख्या ती भर आपल्याला ओळखून दाखवणार आहे। मी संख्या सांगणार आहे, त्या संख्येखाली तू क्रांती काय करायचं आहे? पटकन रेष मारायची आहे। जरी चुकलं तरी रेष तशीच ठेवायची, पुसायची नाही। ती संख्या तुझी चुकीची आहे, त्या संख्येचे तुला ज्ञान नाही असं समजलं जाईल आणि ती संख्या परत शिकण्यासाठी तुला त्याच्यावर काय करायचं आहे, कशी संख्या ओळखायची हे शिकवलं जाईल। तर आत्ता फक्त आपण हा खेळ खेळायचा आहे संख्या ज्ञानाचा आणि संख्या ओळखण्याचा। चला, आहेस का तयार? तू आहे? चला, 114, 909, 1001, 53, 35, 677, 999, 9009, 32000, 505, 45, 23000। चला, धन्यवाद। क्रांतीने भरभर संख्या या ठिकाणी टाळ्या देशात जोरात। क्रांतीने भर अंक या ठिकाणी ओळखलेले आहेत। आता कोण येते? चला बघू, हात वरती करा। कोण येते पुढे? चला, खेळ खेळण्यासाठी बरोबर 2-3च मुलं का? चला पटकन हात वरती करा। हां, कोण येतंय? चला बोराडे, चल। ज्ञानेश्वरी खेळ माहिती आहे तुला? माहिती आहे का? बरं मी अंक सांगणार, तू त्या अंकाच्या खाली काय करायची? अंक ओळखून रेष मारायची, बरोबर आहे का? चुकला तरी चुकला अंक, हां, जरी चुकला तरी थांबायचं नाही, म्हणजे चुकलेला अंक तुला येत नाही असं या ठिकाणी खेळामध्ये समजलं जाईल, बरोबर आहे का? मारणार का रेषा? चला सुरू। 777, 503, 114, 999, 1001, 32000, 505। थांबायचं आता या ठिकाणी। तू एक अंक चुकलेला आहे, 677। आपण काय सांगितलं होता रे? 777 सांगितलं होता। मग लक्षात ठेव, असू दे, बरोबर गडबडमध्ये होत असते असं खेळामध्ये, परंतु 677 आणि 777 मी या ठिकाणी तुम्ही चुकण्यासाठीच ते अंक लिहिलेले आहेत। परंतु शतक, 6 शतक आणि 7 शतक यांचा या ठिकाणी मी तुला उच्चार केला होता। 600 म्हणलेलं नव्हतं, काय म्हटलं होतं? 777, बरोबर आहे का रे? म्हणजे मला 7 शतक दाखव ज्या ठिकाणी खून करून। 7 शतक कुठे आहे? दाखव, बरोबर, व्हेरी गुड। किती शतक? 7 शतक म्हणजे किती? 7 शतक म्हणजे किती? 700, बरोबर आहे का? 7 शतक म्हणजे किती? 777। का आला का अंक तुला? पण तुझा अंक चुकल्यामुळे तू या खेळातून बाद झालेले आहे। काय झालेले आहे? बाद। तू या खेळातून बाद झालेले आहे। चला अजिंक्य, तुला खेळ माहित आहे का?
अंक चुकला का आपण खेळ निम्म्यातून थांबवतो, बाद करतो, बरोबर आहे का? ज्ञानेश्वरीला आपण बाद केलं, हां तसं बरोबर अंक मी सांगणार, तू पटकन त्या अंकाच्या खाली रेष मारायची. हां चला 35, 909, 114 बाद. चला 909 या ठिकाणी बघा, आता तुला 909 सांगितलं होतं तर तू 9009च्या खाली रेष मारलीस. 9009 बरोबर आहे का रे? 900 मला परत दाखव अंक 909 कुठं आहे, तुला समजलं का? बघ बरोबर आहे, म्हणजे तो अंक आहे तो शतकाचा आहे, बरोबर आहे का? मी 900 म्हणलं, 9000 म्हणलं का नाही, त्यामुळे तू खेळातून बाद झालेला आहे. चला निलेश, खेळ तुला माहिती आहे का? चला मी अंक सांगतो, घे. 114 पटकन लिहायचा. 503, 999, 909, 1001, 45, 23,000, 505, 305 बाद. चला खूप वेळ लागला, 505 तुला सापडलेला नाही, बरोबर आहे का? दाखव मला 505 कुठं आहे, खाली बाजूला ये, अंक दिसत नाही मला. हां 505 बरोबर आहे. चला वेळ लागला तुला, चला बाहेर, बाद तू खेळातून या. चला रितिका, तुला खेळ माहिती आहे, चला चालू करायचं आहे पटकन आपल्याला. 114, 503, 677, 909, 999, 23,000, 505, 5005, 45, 305, 35, 53, 9009, 53 सापडलेलं नाही त्यामुळे बाद. चला एकदम 2 अंकी संख्या आहे त्यामुळे खेळातून बाद. चला